ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये महापुराने हाहाकार माजवला होता। महापुरामुळे येथील लोकांची घरेदारे, जनावरे, शेती असे सारे काही होत्याचे नव्हते झाले। पण या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीसधामच्या वतीने अन्नधान्य, कपडे, औषधे, रुग्णवाहिका सेवा अशा विविध सेवा तत्परतेने पुरवण्यात आल्या। इतकेच नव्हे तर पूरग्रस्तांच्या जनावरांनाही जगवण्यासाठी संस्थानाच्या वतीने 1100 टन चाऱ्याचेही वाटप करण्यात आले। संस्थानाच्या या अत्यावश्यक व तातडीच्या मदतीमुळे पूरग्रस्तांना फार मोलाचा आधार मिळाला। तर्फे आम्ही आज सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये 100 टनाचा चारा वाटप करतोय। यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका, करवीर तालुका, हातकणंगले तालुका इथेही आम्ही जवळजवळ 110 टनाचा चारा वाटप केलेला आहे। त्यामध्ये आता तो 250 टनाचा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढचा आमचा प्लॅन आहे वाटप करायचा। टोटल असं 1000 टन आम्ही वाटप करणार आहे। त्यामध्ये आता 100 टन आज सांगली जिल्हा आणि मिरज तालुक्यामध्ये वाटप करतोय। ट्रस्ट नाणीज यांच्या वतीनं आज जे आसमानी संकट आलेलं आहे आपल्या सांगली जिल्ह्यावर आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आज चारा वाटप असेल किंवा धान्य वाटपाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। या ठिकाणी आज ते 100 टन चारा घेऊन आलेले आहेत। कृष्णा घाटावर चारा वाटण्याचं काम सुरू आहे। विविध ग्रामीण भागामध्येही त्यांचं चारा वाटण्याचं काम सुरू आहे। त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्येही चारा वाटण्याचं काम केलेलं आहे। 110 टन चारा, जवळजवळ त्यांचं 1000 टन चारा वाटपाचं एक नियोजन आहे। विविध भागामध्ये आज चारा वाटत आहेत। खऱ्या अर्थानं या मूक जनावरांना चारा वाटपाचं काम हे ट्रस्ट करत आहे। त्याबद्दल मी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीनं महापौर या नात्यानं त्यांचं मनापासून आभार मानते। अशा पद्धतीनं त्यांचं विविध कार्यसुद्धा चालू आहे। आज त्यांच्या 27 ॲम्ब्युलन्स काम करत आहेत। त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काम चांगलं आहे। अशाच पद्धतीनं सर्वसामान्यांना मदत करण्याचा जो हेतू यांच्या ट्रस्टमध्ये आहे, त्या अर्थानं आज ही जे आसमानी संकट आलेलं आहे या सर्व बांधवांना त्यांनी चांगल्या पद्धतीची मदत देत आहेत। त्याबद्दल मी मनापासून परत एक वेळ त्यांचं आभार मानते। माणसांचं तर हाल झालं, त्याचबरोबर जनावरांचं सुद्धा खूप हाल झालं। हे सगळं बघून नरेंद्र महाराज संस्थान नाणीज यांनी आपल्या गावातील जनावरांसाठी चाऱ्याचं वाटप आता मोफतमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे। 2 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी आपल्या गावाला चाऱ्याचं वाटप केलं होतं आणि ह्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं उपस्थित त्यांचे जे कोणी मित्रमंडळी असतील सर्वांचं घालवाड ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन आणि कौतुक। तुमची ही छोटीशी मदत सुद्धा आम्हाला अगदी डोंगरा एवढी आहे आणि खरोखर तुमचे खूप खूप आभार। आज आपल्या आलास गावामध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नाणीस या सेवाभावी संस्थेतर्फे जनावरांनी चारा वाटपाचा हा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे 2019चा हा महाभयंकर असा महापूर सर्वच या आपल्या 3 जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये होतं ते नाहीसे करून गेलेलं आहे। लोकांची घरदारे सर्व गेली, तसंच जनावरे देखील दगावलेले आहेत आणि ह्यात सरकारला साथ देण्यासाठी ही सेवाभावी संस्था येऊन त्यांचं म्हणजे हे त्यांना सरकारला साथ दिलेली आहे आणि आपण सर्वांना त्यांनी साथ दिलेली आहे। जनावरांचा फार मोठा प्रश्न होता, ह्या असल्या लोकांच्या तर्फे ही मदत येते। खरं म्हणजे मी आलास गावाच्या वतीनं ह्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि ह्यांनी जे पुण्य काम करायला लागलेत
त्यांच्या या पुण्यकामाला आमच्या या पूर्ण असा पाठिंबा आहे आणि हे यांच्या हातानं हे असेच पुण्याचं काम घडत राहो मी अशी यांच्या देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण आल्याबद्दल आपलं इथे या ठिकाणी धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी माननीय जगद्गुरू नरेंद्रजी महाराज संस्थान यांच्यातर्फे जनावरांना चारा वाटप करण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्याबद्दल शासनामार्फतही त्यांचं धन्यवाद आणि जनावरांना चारा देणं हे महत्त्वाचंच होतं। त्यांना चारा मागणी आमच्याकडे शासनाकडे होत होती, ते आपण हे कार्य करत असल्याबद्दल शासनामार्फत आपले आभार मानतो। आज आपल्या पुंडाळ गावामध्ये जगद्गुरू नरेंद्रजी महाराज संस्थान नानीज धाम यांच्यातर्फे 300 टन ऊस आलेला आहे। आजपर्यंत त्यांनी 1000 टन ऊस वाटप केलेला आहे। शेवटचा टप्पा त्यांचा आहे। आपल्या गावामध्ये हा दुसरा टप्पा आहे त्यांचा। तर आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान कोणत्याही आपत्ती प्रसंगी आपदग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी नेहमीच तत्पर असते। जनहिताची अनिवार्य तळमळ असणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या मानव सेवेचा वसा त्यांचे लाखो भक्तगण चालवित आहेत। ही अभिमानास्पद गोष्ट आहे। श्री गुरुदेव।